साताऱ्यातील गोडोली मतदान केंद्रावर बांबूची थीम तयार करण्यात आली आणि या मतदान केंद्रावर जागतिक तापमानवाढीवर बांबू लागवडीचं महत्त्व समजावण्यात आलेलं आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। साताऱ्यातील एका मतदान केंद्रावर बांबूचं अनोखं असं हे आकर्षक अशा पद्धतीने इथं एक युनिक आयडिया वापरून मतदान केंद्र उभं करण्यात आलंय। बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात करावी याच्यासाठी अनेक आव्हान बऱ्याचदा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं आणि त्याच्या अनुषंगानंच ही अशी एक अनोखी थीम बनवण्यात आलेली आहे। बांबूपासून बनवण्यात आलेल्या सगळ्या वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि जे मतदान करून येत आहेत त्यांना बांबूचं झाड सुद्धा दिलं जातंय। दादा, तुम्ही मतदानाचा हक्क बजावलाय, काय सांगाल? झाड पण तुम्हाला देण्यात आलंय। खरं मतदानाचा हक्क बजावणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून। आणि झाड दिले ह्याचे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे बांबूचं झाड आहे। आता सद्यस्थितीमध्ये बांबूला अनन्यसाधारण महत्व आहे आणि हे मतदान केंद्र मी आजपर्यंत जेवढं मतदान केलं त्याच्यापेक्षा हे मतदान केंद्र खूपच चांगलं आहे, कारण बांबूच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंच्या माध्यमातून हे सजवलेलं आहे आणि त्यामुळे मतदान करण्याचा खरा आनंद या ठिकाणी मला अनुभवलेला आहे। एक वेगळ्या प्रकारचा अनुभव सर्व वोटर्सला देऊ, त्याच्याशिवाय एक मेसेज पण देण्याचा प्रयत्न आहे, जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे की जसं की ते पर्यावरण थीम आहे की क्लायमेट चेंज व्हायला लागला, त्याला बदलण्याची आवश्यकता आहे, लोकांनी वृक्ष लावण्याची आवश्यकता आहे। मग टोकन पद्धतीने आम्ही काही जे वोटर्स आहेत त्याला वृक्ष पण देतो आहेत। उद्देश हाच आहे की एक वेगळ्या प्रकारचा अनुभव देऊ आणि त्याच्याद्वारे जनजागृती पण करून देऊ। एक अनोखी थीम या ठिकाणी तयार करण्यात आलेली आणि या थीमच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, सातारा।